नागपूरमधून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। डम्पिंग यार्डजवळील खराब रस्त्यांमुळे पुन्हा एकदा एक जीव गमवावा लागला आहे। एकाचा जागीच मृत्यू झाला असून 2 गंभीर जखमी आहेत। हा अपघात केवळ बेदरकार वाहन चालकतेमुळे नव्हे तर शहरातील खराब रस्त्यांच्या व्यवस्थेवरही बोट ठेवत आहे। नागपूरमधील डम्पिंग यार्डजवळ सकाळी एक गंभीर अपघात घडला आहे। एका भरधाव ऍक्टिवा दुचाकीने कचरा वाहून नेणाऱ्या अशोक लेलँड ट्रकला जबर धडक दिली। या अपघातात नितीन पंचेश्वर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। दुचाकीवरील इतर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका महिलेला डोक्याला गंभीर मार लागला आहे। डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची स्थिती चिंताजनक आहे। दुसऱ्या एका लहानग्याचा पाय मोडला असून डोक्यालाही इजा झाली आहे, मात्र त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। ये प्रकरण ऐसा है कि गाड़ी इधर से आ रही थी, उनकी गाड़ी जो थी एक्टिवा से जो लोग आ रहे थे वो स्पीड में थे। स्पीड में होने की वजह से उनको गाड़ी समझी नहीं, उसकी वजह से वो हादसा हो गया। उसका मेन कारण है कचरे की गाड़ियाँ जिनमें से कचरा गिरता है और पानी के टैंकर जिनमें से पानी गिरता है, उसकी वजह से होता है कीचड़। और कीचड़ होने की वजह से गाड़ियाँ संभलती नहीं है, तो ना संभलने की वजह से वो आए दिन गिरते रहते, कुछ ना कुछ हादसे होते रहते। एक आदमी तो जगह पे चले गया और जो औरत बची थी उसको सर पे मार है, उसकी बचने की उम्मीद कम है। एक बच्चा था छोटा सा, उसका पैर टूटा है और उसको सर पे चोट है, लेकिन वो ठीक है। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार दुचाकी अत्यंत वेगाने होती। रस्त्यावर डम्पिंग यार्डमुळे गळणाऱ्या कचऱ्यामुळे व पाण्यामुळे चिखल साचला होता, त्यामुळे वाहनाचा ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे। घटनेनंतर जखमींना तत्काळ पारडी येथील भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी अपघातात शामिल अशोक लेलँड गाडी आणि चालकाला ताब्यात घेतला आहे। प्राथमिक तपासणीत मृत व्यक्तीचा संबंध बेलगाम या ठिकाणीशी असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे। डम्पिंग यार्ड जे आहे या ठिकाणी आज इथे एक दुर्दैवी घटना घडली। त्यामध्ये डम्पिंग यार्डचे जे कचरा गाडी आहे अशोक लेलँड ची मोठी, त्या गाडीला एका मोपेड गाडीने धडक दिलेली आहे। त्यामध्ये नितीन पंचेश्वर जो व्यक्ती आहे तो जाग्यावरच मयत झालेला आहे आणि 2 जखमी आहेत, त्यांना भवानी हॉस्पिटल पारडी या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे। डम्पिंग यार्डचा जो चालक आहे तो आणि ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर शहरातील डम्पिंग यार्ड परिसरातील अपूर्ण रस्त्यांवरचा चिखल आणि गैरव्यवस्थापन उघड झाला आहे। शहर प्रशासनाने या परिसरातील वाहतूक आणि रस्त्यांच्या स्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। अपघात थांबवण्याचे असेल तर केवळ वाहन चालकच नव्हे तर प्रशासनालाही जबाबदार धरणं आवश्यक आहे।